यानंतर आपण निगम कर या कराविषयी माहिती समजावून घेऊयात. सुरुवातीला निगम कर म्हणजे काय हे समजावून घेऊयात. कंपन्यांच्या उत्पन्नावरील जो कर असतो त्या कराला निगम कर असं म्हणतात. निगम कर केंद्र सूचीमधील विषय क्रमांक 85 आहे. निगम करासाठी आयकर कायदा 1961 लागू आहे. निगम कर कमी करण्याविषयीच्या शिफारशी काही समित्यांनी केलेल्या होत्या. यामध्ये राजा चेलैया समितीनं 1991 मध्ये निगम कर 51.25% वरून 40% पर्यंत आणण्याची शिफारस केली होती. 2002 मध्ये विजय केळकर समितीनं निगम कर 36.75% वरून 36% पर्यंत कमी करण्याची शिफारस केलेली होती. निगम कराचे स्वरूप कसं आहे हे जर आपण पाहिलं तर 2014-2015च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार भारतीय कंपन्यांसाठी निव्वळ नफ्याच्या 30% तर परकीय कंपन्यांसाठी निव्वळ नफ्याच्या 40% निगम कर आकारला जातो. 2015-16 या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार निगम करामध्ये घट केली गेलेली आहे. सध्या पुढच्या 4 वर्षासाठी हा कर भारतीय कंपन्यांसाठी निव्वळ नफ्याच्या 25% आणण्याचं लक्ष्य आहे आणि या दरामधील पहिली कपात 2016-2017 या वर्षामध्ये केली जाणार आहे. 2015-16च्या अर्थसंकल्पानुसार परकीय कंपन्यांसाठी निव्वळ नफ्याच्या 40% निगम कर आकारला जातो. नफा जर 10 कोटींपेक्षा जास्त असेल तर निगम करावरती 10% अधिभार आकारला जातो. निगम करांवरती परकीय कंपन्यांसाठी 5% अधिभार आकारला जातो आणि निगम करावर 3% शिक्षण उपकर आकारला जातो. यानंतर आपण मॅट या कराविषयी माहिती पाहणार आहोत. याला मिनिमम अल्टरनेट टॅक्स या नावानं ओळखलं जातं. या संकल्पनेनुसार काही कंपन्या ज्यावेळी नफा जास्त होतो त्यावेळी वेगवेगळ्या कर सवलती प्राप्त करून करापासून सूट मिळवत असतात. म्हणून या कराची सुरुवात 1996-97च्या अर्थसंकल्पापासून करण्यात आली. हा कर सेजमधील प्रकल्पांना सुद्धा लागू होतो. सध्या हा मॅट कर याचा दर 18.5% आहे आणि या करापासून मिळणारं सर्व उत्पन्न केंद्र सरकार स्वतःजवळ ठेवतं. केळकर समितीनं हा कर रद्द करण्याची शिफारस केलेली आहे. आयकर कायदा 1961च्या सेक्शन 115JA अनुसार हा मॅट आकारला जातो. सध्या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून या कराला विरोध होत आहे. यामुळे केंद्र सरकारनं 20 मे 2015ला प्रत्यक्ष करासाठी नेमणूक करण्यात आलेल्या शहा समितीकडं याविषयी शिफारशी करायला सांगितलेला आहे. यानंतर या अगोदर आपण अधिभार असा उल्लेख केलेला होता. तर अधिभार म्हणजे कोणत्या स्वरूपाचा कर आहे हे आपण समजावून घेऊयात. अधिभार हा जास्तीचा कर म्हणून ओळखला जातो. हा जो कर आहे हा कर मूळ उत्पन्नावर अथवा संपत्तीवरती आकारला जातो. समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वर्षाला 3 कोटी रुपये आहे आणि आयकर मुक्त मर्यादा 3 लाख रुपये असेल. यावेळी 3 कोटी रुपयामधून आयकर मुक्त मर्यादेचे 3 लाख रुपये वगळले जातात आणि उरलेल्या 2,97,00,000 रुपयांवर 30% आयकर भरणं बंधनकारक आहे. परंतु 1 कोटीपेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर 10% जास्तीचा कर भरावा लागतो. म्हणजे उरलेल्या 1,97,00,000 रुपयांवरती 10% जास्तीचा कर भरावा लागेल. हा जो उत्पन्नावर जास्तीचा कर आकारला जातो त्याला अधिभार असं म्हटलं जातं. यानंतर उपकर म्हणजे कोणत्या स्वरूपाचा कर आहे आपण ते समजावून घेऊयात. करावर आकारला जाणारा कर म्हणजे उपकर. समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 10 लाख रुपये आहे आणि आयकर मुक्त मर्यादा 3 लाख रुपये आहे. अशावेळी अशा व्यक्तीला आयकर मुक्त मर्यादा वगळता उरलेल्या 7 लाख रुपयांवर आयकराच्या असणाऱ्या दराप्रमाणे 20% म्हणजे 1,40,000 रुपये भरावे लागतील. आयकरावरती 3% शिक्षण उपकर आहे म्हणजे 1,40,000 रुपयांवरती 3% शिक्षण उपकर म्हणजे 4,200 रुपये भरावे लागतील. म्हणजे उपकर हा करावर आकारला जाणारा कर असतो. यानंतर आपण संपत्ती कर म्हणजे काय आणि हा कर केव्हापासून आकारला जात आहे हे समजावून घेऊयात. संपत्ती कराचा जर विचार केला तर अविभाजित हिंदू कुटुंब आणि कंपन्यांची करमुक्त संपत्ती जर वगळली
तो उर्वरित संपत्तीवरती संपत्ती कर आकारला जातो. मे 1957 पासून कॅलडॉर समितीच्या शिफारशीनुसार हा संपत्ती कर लावण्यात आलेला होता. सध्या 30 लाखावरील संपत्ती कर 1% संपत्ती कर आकारला जातो. संपत्ती करामध्ये कशाचा समावेश केला जात नाही हे आपण समजावून घेऊयात. संपत्ती करामध्ये जीवन विमा, भविष्य निर्वाह निधी, शेत जमीन यांचा समावेश संपत्ती करामध्ये होत नाही. 1992-93 मध्ये संपत्ती करामध्ये काही बदल करण्यात आले. 1992-93च्या तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी उत्पादनक्षम मालमत्तेवरील संपत्ती कर रद्द करून फक्त अनुत्पादक मालमत्तांवरील संपत्ती कर आकारण्याचा निश्चित केला. 2015-16च्या अर्थसंकल्पामध्ये संपत्ती कर रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. संपत्ती करामधून महसूल कमी येणं, कर गोळा करण्यासाठी जास्त खर्च होणं, तसंच हा कर वगळल्यामुळं सरलीकरणास होणारी मदत, यामुळं हा संपत्ती कर रद्द करण्याचा निर्णय 2015-16 मध्ये घेण्यात आलेला आहे. यानंतर आपण मालमत्ता कर म्हणजे काय आणि हा कर केव्हापासून आकारला जातो ते समजावून घेऊयात. वारसा हक्कानं मिळणारी जी मालमत्ता असते त्या मालमत्तेवरील कर म्हणजे मालमत्ता कर. 1953 पासून मालमत्ता कर आकारला जात होता. 1 एप्रिल 1985 पासून या कर वसुलीमधून जास्त फायदा होत नसल्यामुळं तत्कालीन अर्थमंत्री व्ही.पी. सिंग यांनी मालमत्ता कर रद्द केला. यानंतर देणगी कर, या कराबद्दल आपण माहिती घेऊयात. सुरुवातीला देणगी कर केव्हापासून आकारला जात आहे आणि या कराचं स्वरूप कोणतं आहे ते आपण समजावून घेऊयात. एप्रिल 1958 पासून देणगी कर आकारला जातो. मागील वर्षामध्ये दिलेल्या देणग्यांवर हा कर पुढच्या वर्षामध्ये आकारला जात होता. सुरुवातीला देणगी देणाऱ्याकडून हा कर आकारला जात होता. 1990-91च्या अर्थसंकल्पापासून हा कर देणगी स्वीकारणाऱ्याकडून आकारायला सुरुवात झाली. धर्मार्थ संस्था, शासकीय कंपन्या तसेच सार्वजनिक कंपन्या सोडून इतर सर्व व्यक्तींनी दिलेल्या देणग्यांवर हा कर आकारला जातो. ऑक्टोबर 1998-99च्या अर्थसंकल्पापासून तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी देणगी कर रद्द केला. देणगी कर आता देणगी स्वीकारणाऱ्याच्या उत्पन्नाचा हिस्सा मानला जातो. अशा प्रकारे देणगी कराविषयी आपल्याला माहिती सांगता येईल. यानंतर व्यवसाय कर, या कराविषयी माहिती समजावून घेऊयात. सुरुवातीला व्यवसाय कर केव्हापासून आकारला जात आहे आणि या कराचं स्वरूप कोणतं आहे ते समजावून घेऊयात. 1975 मध्ये महाराष्ट्रामध्ये व्यवसाय कर आकारायला सुरुवात झाली. राज्य सरकार आकारत असलेला महत्त्वाचा प्रत्यक्ष कर म्हणून व्यवसाय कराला ओळखलं जातं. राज्यघटनेमधील कलम 276 अंतर्गत राज्यांना व्यवसाय, व्यापार, रोजगार यावरती कर आकारण्याचा अधिकार दिला गेलेला आहे. सध्या स्थिर 2,500 रुपये वार्षिक व्यवसाय कर आकारला जातो. 14व्या वित्त आयोगानं व्यवसाय कर आकारण्यासाठी उच्चतम मर्यादा 2,500 रुपयावरून 12,000 रुपये प्रतिवर्ष करण्याची शिफारस केलेली आहे. त्यानंतर सीमाशुल्काची माहिती घेताना सुरुवातीला सीमाशुल्क कराचं स्वरूप कोणतं आहे ते समजावून घेऊयात. आयात आणि निर्यात मालावरील जो कर असतो त्याला सीमाशुल्क असं म्हटलं जातं. कस्टम ॲक्ट 1962 नुसार फक्त आयात कराला टॅरिफ या नावानं ओळखलं जातं. आयात कराचा प्रमुख उद्देश देशी उद्योगांना संरक्षण देण्याचा असतो. एकूण सीमाशुल्कापैकी 96 ते 97% वाटा आयात कराचा असतो. भारतामध्ये सीमाशुल्क मूल्य अनुसारी कर आहे. याचा अर्थ असा की हा कर वस्तूच्या मूल्यावरील टक्केवारीनुसार लावला जातो, म्हणून याला मूल्य अनुसारी कर असं म्हटलं जातं. या करानुसार विशिष्ट शुल्क लावलं जाऊ शकतं. सीमाशुल्कासाठी स्वतंत्र सीमा दर कायदा 1975 अस्तित्वामध्ये आहे. चेलैया समितीच्या शिफारशीनुसार सीमाशुल्कामध्ये काही बदल करण्यात आले. या बदलांमध्ये चेलैया समितीच्या शिफारशीनुसार 1993-94 पासून सीमाशुल्कामध्ये कपात केली गेली. आता सीमाशुल्क उत्पन्नाचं वाटप कसं केलं जातं हे पाहूयात. सीमाशुल्क कराचं सर्व उत्पन्न केंद्र सरकार स्वतःजवळ ठेवत असतं. यानंतर अबकारी कर.
केंद्राचा केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा 1944 सध्या लागू आहे. राज्य सूचीमधील विषय क्रमांक 51 नुसार दारू, ओपियम, गांजा आणि मादक द्रव्यावर उत्पादन शुल्क आकारण्याचा अधिकार राज्यांना असतो. सध्या 240 वस्तू वगळल्यास इतर सर्व वस्तूंवरती उत्पादन शुल्क आकारलं जातं. उत्पादन शुल्काच्या दरासाठी स्वतंत्र केंद्रीय उत्पादन शुल्क दर कायदा 1985 अस्तित्वामध्ये आहे. आबकारी कर कोणत्या वस्तूंवर आकारला जातो आणि हा कर कोणाकडून वसूल करण्यात येतो ते आपण समजावून घेऊयात. देशामध्ये उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू असतात अशा सर्व वस्तूंवर उत्पादन शुल्क आकारलं जातं. दारू आणि मादक पदार्थांच्या वस्तू आणि उत्पादनावरील कर राज्य सरकार आकारत असतं आणि वसूल करत असतं. या व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या उत्पादनावरती केंद्र सरकार कर आकारत असतं. भारतामध्ये केंद्रीय अबकारी कराचं स्वरूप कोणतं आहे ते समजावून घेऊयात. भारतामध्ये केंद्रीय अबकारी कर मूल्य अनुसारी कर आहे. याचा अर्थ असा की हा कर वस्तूच्या मूल्यावरील टक्केवारीनुसार लावला जातो. 1976 मधल्या एल.के. झा समितीनं केंद्रीय अबकारी कर आकारताना उत्पादनासाठी लागणाऱ्या एकूण किमतीऐवजी मूल्यवर्धित कर, ज्याला आपण व्हॅट म्हणतो, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, आकारावा अशी शिफारस एल.के. झा समितीनं 1976 मध्ये केलेली होती. आता केंद्रीय अबकारी कराच्या उत्क्रांतीचे टप्पे आपण समजावून घेऊयात. केंद्रीय अबकारी कर हा कर उत्पादनावरील मूल्यवर्धित कर आहे. यामुळं या कराला वॅट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग वॅट म्हणून ओळखलं जातं. 1986 मध्ये सुधारित मॉडव्हॅट अस्तित्वामध्ये आला आणि हा मॉडव्हॅट कर वेगवेगळ्या वस्तूंवर वेगवेगळ्या दरानं आकारला जात होता. 2001 पासून हा कर सर्व वस्तूंवर 16% या एकाच दरानं आकारायला सुरुवात झाली. या कराला आता सेनवॅट म्हणजे सेंट्रल वॅट या नावानं ओळखलं जातं. 2011-12 मध्ये सॅनवॅटचा दर 10% होता. 2012-13 मध्ये सेनवॅट या दरामध्ये वाढ होऊन तो 12% करण्यात आलेला आहे. 2013-14 मध्ये हा दर 12% आहे आणि 2015-16च्या अर्थसंकल्पानं शिक्षण उपकर वगळण्यात आलेला असून मूळ उत्पादन शुल्काचा दर 12.5% एवढा आहे. आता केंद्रीय अबकारी कराचं उत्पन्न कोणाला मिळतं ते पाहूयात. सेंट्रल एक्साइज ॲक्ट 1944 नुसार केंद्रीय अबकारी कराचं उत्पन्न केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाटलं जातं. यानंतर आपण केंद्रीय विक्री कराबद्दल माहिती समजावून घेऊयात. केंद्र सूचीमधील विषय क्रमांक 92A अनुसार केंद्र सरकार केंद्रीय विक्री कर आकारत असतं. केंद्रीय विक्री कर 1956 सालचा आहे. केंद्रीय विक्री कर कोणत्या वस्तूंच्या विक्रीवरती आकारला जातो आणि केंद्रीय विक्री कराचं उत्पन्न कोणाला मिळतं हे आपण समजावून घेऊयात. एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये वस्तूंची विक्री होत असताना त्या वस्तूंच्या विक्रीवरती जो कर आकारण्यात येतो त्या कराला केंद्रीय विक्री कर असं म्हटलं जातं. सेंट्रल सेल्स टॅक्स 1956 कलम 269 अनुसार एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये वस्तूंची विक्री होत असताना मिळणारं कराचं उत्पन्न ज्या राज्यामध्ये कर आकारला जातो त्या राज्याला दिलं जातं. त्यानंतर सेवा कर. सेवा कर केव्हापासून आकारण्यास सुरुवात झाली आणि हा कर कोणावर आकारला जातो हे सुरुवातीला समजावून घेऊयात. सेवा कर कायदा 1994 सालचा आहे. 2003च्या 88व्या घटनादुरुस्ती अन्वये केंद्र सूचीमध्ये सेवा कर हा क्रमांक 92C हा विषय वाढवला गेला. 2003च्या 88व्या घटनादुरुस्ती अन्वये कलम 268A हे कलम टाकण्यात आलं. 268A कलमान्वये केंद्र सरकार कर आकारतं. याची वसुली आणि वापर केंद्र आणि राज्य सरकार करत असतं. 1994-1995 पासून जम्मू काश्मीर वगळता देशामध्ये सर्वत्र हा कर आकारायला सुरुवात झाली आणि सुरुवातीला फक्त टेलिफोन, साधारण विमा, शेअर दलाल या 3 सेवांवरती सेवा कर आकारण्यात येत होता. 2012 मध्ये 119 सेवांवरती सेवा कर आकारायला सुरुवात झाली. 2012-13च्या अर्थसंकल्पामध्ये 38 सेवा करमुक्त ठेवण्यात आले आणि 38 वगळता इतर सर्व सेवांवरती सेवा कर लावण्यात आला. 1 जुलै 2012 पासून नवीन सेवा दर आकारण्यास सुरुवात झाली
आणि यानुसार कोचिंग क्लास, प्रशिक्षण संस्था यांच्यावरती सेवा कर आकारायला सुरुवात झाली. तर जुगार, लॉटरी, सट्टा, मालवाहतूक, वीज वितरण, मीटर टॅक्सी, ऑटो रिक्षा सेवा करापासून दूर राहणार होत्या. शासनानं करमुक्ततेच्या 2 याद्या तयार केलेल्या आहेत. 17 सेवांची एक यादी असून या यादीमधील सेवा करमुक्त राहणार आहेत आणि 38 सेवांची दुसरी नकारात्मक यादी असून त्यावरती कर आकारणी केली जाणार नाही. आता 31 मार्च 2015पर्यंत नकारात्मक यादीमध्ये 17 सेवा गटांचा समावेश करण्यात आलेला होता. 31 मार्च 2015पर्यंत सवलत यादीमध्ये 38 सेवा गटांचा उल्लेख होता. म्हणजे 17+38 प्रकारच्या सेवा गटांवरती सेवा कर मुक्तता होती. नकारात्मक यादीमधील सेवा वगळता इतर सेवांवरती सेवा कर आकारला जातो. सवलत यादीमधील सेवा कर 0% दराने आकारला जातो. 2015-2016च्या अर्थसंकल्पानं शिक्षण उपकर वगळण्यात आला असून सेवा कराचा दर 14% केलेला आहे. सेवा कराचा नवीन दर 1 जून 2015पासून लागू केला गेलेला आहे आणि सेवा करामधील बुडवेगिरी टाळण्यासाठी 2013-2014पासून सेवा क्षेत्रामध्ये व्हॉल्युंटरी कंप्लायन्स एनकरेजमेंट स्कीम ही स्कीम सुरू केली गेलेली आहे.